सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील श्रीराम जानकी मंदिर रस्ता पाटणे प्लॉट संजयनगर सांगली येथील गुंटेवारी प्लॉट नंबर 13 जुना सर्वे नंबर 227/2/अ व नवीन सर्वे नंबर 159/2/अ संजयनगर सांगली इथं श्री नंदकुमार सूर्यकांत सुतार यांनी अनेक वर्षापूर्वी खरेदी केलेला आहे। मूळ मालकानं सतार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटला कंपाऊंड मारून देऊन कंपाऊंडच्या बाहेर 8 फूट जागा रस्त्यासाठी सोडली आहे। पण काही विघ्नसंतोषी माणसांच्या बोगस व बेकायदेशीर बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून श्री मिलिंद साबळे, समाधान बाळू मोहिते व नितीन चंद्रप्पा मजले हे नंदकुमार सूर्यकांत सुतार यांच्या मालकी हक्कातील बांधकाम बेकायदेशीररित्या पाडण्यास महापालिकेला प्रवृत्त करून तसा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मी महापालिकेकडे वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्यानं अखेरचा पर्याय म्हणून सहकुटुंब सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा श्री नंदकुमार सूर्यकांत सुतार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिलाय। याबाबत बोलताना नंदकुमार सुतार यांनी सांगितलंय की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मला 52-53-1 अनुसार दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी मी दोषी नसताना माझ्यावर नोटीस काढण्यात आली। यानंतर कलम 44 अंतर्गत सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून मी माझे बांधकाम कलम 53-1 अंतर्गत नियमित भरून घेतले व तसे मला प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे। त्याचवेळी मला मिळालेली नोटीस ही स्वयंचलित पद्धतीने रद्द झालेली आहे। तसेच दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे श्री अण्णासाहेब मगदूम व श्री घोरपडे हे बुलडोझर घेऊन घरी बांधकाम व कंपाऊंड काढण्यासाठी मी घरी नसताना आले होते व घरातील माझ्या पत्नीला, आईला व माझ्या अपंग मुलाला दमदाटी केली आहे। यानंतर मी स्वतः महापालिकेत आयुक्त व उपायुक्त यांना भेटण्यासाठी गेलो असता तुमचे गुंठेवारी प्रमाणपत्र हे आम्ही रद्द करत आहोत अशी धमकी देत आहेत। ज्या वेळेला माझ्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदेशीररित्या कोणतीही नोटीस न बजावता बुलडोझर घेऊन तुमचे कंपाऊंड व घर बेकायदेशीर आहे असं म्हणून पाडण्याकरता आले असता माझ्या पत्नीनं जाब विचारताना आलेल्या अधिकारी यांनी दिल्यानं मानसिक त्रासामुळे स्त्रियांच्या बाबतीत असलेला त्रास व आजार माझ्या पत्नीला सुरू झालाय। त्या बाबतीत आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे योग्य ती तपासणी केली आहे व त्यांनी दिलेली औषधं सुरू आहेत। तरी सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका अधिकारी व काही समाजकंटक यांच्याकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास याची आम्ही दाद मागत आहोत। महापालिका अधिकारी यांनी शेजारच्या प्लॉटला गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठं गोलमाल केलाय। शिवाय आम्ही सामायिक रस्त्यासाठी जागा सोडली असतानाही पुन्हा आमचे बांधकाम तोडून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुरू आहे। या प्रकरणी मी सर्व पातळीवर न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी या प्रकरणी न्याय देण्यास तयार नाहीत। त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेने मला योग्य तो न्याय न दिल्यास महापालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर कुटुंबासह सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नंदकुमार सुतार यांनी दिलाय। यावेळी त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी श्री विनायक सदाशिव एडके यांनी जाहीर पाठिंबा देऊन जोपर्यंत नंदकुमार सुतार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगितलंय। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। मी नंदकुमार सूर्यकांत सुतार, राहणार संजयनगर सांगली। मी जो प्लॉट घेतला आहे तो 36/120 स्क्वेअर फुटाचा आहे, पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते 28 फुटामध्ये आहे। मीच माझ्या प्लॉटमधनं 8 फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे। हे जे समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या सोडलेल्या प्लॉटवरती। जे काय आता तुम्हाला सामायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉटमधनंच जात आहेत आणि नगरपालिकेकडे खोटी कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉटमधनं रस्ता काढायसाठी प्रेशर कायच करतायत। आणि ज्या खोटे कागदपत्र दाखल केले 2021ला त्यांना जे हे गुंठेवारी प्रमाणपत्र मिळालं ते 2000 सालच्या खरेदी पत्रावरती 2000 सालचं जे खरेदी पत्र आहे ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं। समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित तो माणूस वारला 1996ला आणि त्याच्याकडनं यांनी 2000 साली खरेदी दस्त करून घेतला, खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंठेवारी प्रमाणपत्र महापालिका देते। म्हणजे महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत, कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना।
जर का ह्याच्यात तुमच्या बाबतीत कारवाई झाली नाही, हं. काय महापालिकेचे अधिकारी तुम्हाला प्रेशराईज केले तर तुमचा इशारा सांगा. जर महापालिकेनं हं. हा, रोल बोला. जर महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्रे बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे. आणि तरी देखील मला जर न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासमेत महापालिकेच्या समोर आत्मदहन करणार आहे.